भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी शब्दांची अचूक निवड महत्त्वाची. हे ज्यांना जमत नाही ती मंडळी निष्कारण शब्द बंबाळ लिहितात, त्यातून चुका होतात. यातली सर्वात जास्त वेळा होणारी गफलत म्हणजे द्विरुक्ती. ही द्विरुक्ती करणाऱ्यांना डब्बल बार म्हटलं पाहिजे. घनदाट अरण्यात वटवृक्षाच्या झाडाखाली आचार्य भार्गवदेव तप करत होते. हे अत्यंत बिंडोक वाक्य आहे. का ते पाहू. वटवृक्ष म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर वडाचं झाड. एकदा वटवृक्ष म्हणालात ना, मग पुढे ते झाड कशाला. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायची सवय लागली की अशा चुका होऊ लागतात आणि मग त्यातून अशी भन्नाट वाक्य जन्माला येतात. या गफलतीला द्विरुक्ती असं म्हणतात आणि ती करणारे डब्बल बार आजूबाजूला चिक्कार आढळतात. या डब्बल बार मंडळींच्या घराजवळ मुलींची कन्याशाळा असते. मुलींची कन्याशाळा. कन्याशाळा म्हणजेच मुलींची शाळा आणि मुलींची कन्याशाळा म्हणजे शुद्ध मूर्खपणा. ही डब्बल बार मंडळी स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. साहेब, स्वार्थ हा स्वतःचाच असतो, त्यामुळे स्वार्थ म्हटल्यावर आणखी स्वतःचा म्हणण्याची काही आवश्यकता नाही. डब्बल बार महिला त्यांच्या केसांची सुंदरशी केशरचना करतात. काय करायचं काय या काकूंचं. केशरचना ही केसांचीच असते, केसांची केशरचना कशी करणार. हा बावळटपणा इंग्लिश शब्द वापरून देखील करतात बरं का. म्हणजे एखाद्या डब्बल बार काकू तिच्या मैत्रिणीला सांगतात की सायलीने तिच्या केसांची सुंदरशी हेअरस्टाईल केली होती. हद्द झाली की नाही. असो, या डब्बल बार समुदायाचे आणखी कोणते पराक्रम तुम्हाला माहीत आहेत ते टिप्पणी करून म्हणजे कमेंट करून अवश्य सांगा. घेऊ दे सगळ्यांनाच आनंद.